नमस्कार. आज आपण उद्वर्तन बद्दल बघणार आहे. तर हे आयुर्वेदातले एक प्रोसिजर आहे ज्यामध्ये औषधी चूर्ण शरीरावर चोळली जातात. तर ऊर्ध्ववर्तनम म्हणजे वरच्या दिशेला चोळणे किंवा जे काही आपल्या शरीरावर केस आहेत त्यांची जी दिशा आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये चोळणे ह्याला ऊर्ध्ववर्तन म्हणतात. तर हे अभ्यंगासारखंच आहे. फरक इतकाच आहे की अभ्यंगामध्ये तेल वापरली जातात, उद्वर्तनमध्ये तेल आणि चूर्ण मिक्स केली जातात. कधी कधी नुसतं कोरडा म्हणजे नुसतं चूर्णांचा उद्वर्तन केला जातो. तर त्याचे फायदे काय आहेत, ते कसं वापरायचं, कुठल्या वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये कुठली चूर्ण उद्वर्तनासाठी वापरायची, हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी उद्वर्तनचे फायदे काय ते बघूया. तर शरीरातला कफ आणि वातदोष उद्वर्तन केल्याने कमी होतो. मेदसह प्रविलापनम म्हणजेच सबक्युटेनस फॅट जे असते, त्वचेखाली जी काही चरबी जमा झालेली असते ते कमी करायला उद्वर्तन मदत करते. आपण म्हणू शकतो की जे काही इंच लॉस व्हायला पाहिजे, पोटावरचा घेर असेल, मांडीवर असेल, तर ते बरेच दिवस उद्वर्तन केल्याने छान इंच लॉस सुद्धा होतो. स्थिरीकरण अंगाना म्हणजे शरीराला एक प्रकारची स्टॅबिलिटी देते. विशेष करून जे काही आपले मसल्स आहे, स्किन आहे, त्याची टोनिंग छान होते. मग ज्यांना सॅगिंग आहे, स्किन सॅगिंग होते, बरेच जण जिममध्ये जातात आणि अचानक सोडल्याने स्किन सॅगिंग होते, पोस्ट प्रेग्नन्सी सॅगिंग होते, अचानक वेट लॉस झाल्यामुळे सुद्धा स्किन सॅगिंग झालेली असते, त्वचा लटकत असते, इथे हातावर असेल किंवा पोटाची त्वचा जी आहे ती सॅगिंग झालेली असते, तर ते सुद्धा उद्वर्तन केल्याने खूप छान कमी होतं. त्वक प्रसादकरम परम म्हणजे जो काही तुमचा नॅचरल कलर आहे, वर्ण आहे, तर त्यामध्ये अजून छान ग्लो येतो उद्वर्तन केल्याने. त्याशिवाय उद्वर्तन हे दुर्गंधनाशक आहे. म्हणजे खूप प्रमाणात घाम येत असेल आणि त्या घामाला वास असेल तर उद्वर्तन केल्याने ते कमी होतं. शरीराचा जडपणा कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्ये मध्ये उद्वर्तन करत राहिल्याने स्किन डिसीजेस होण्याचे चान्सेस सुद्धा कमी आहेत. जे काही इन्फेक्शियस स्किन डिसीजेस आहेत, जसे फंगल इन्फेक्शन आहे किंवा खास खरूज अशासारखे स्किन डिसीजेस सुद्धा आपण प्रिव्हेंट करू शकतो. उद्वर्तन कोणी करायचं नाही तर ज्यांची त्वचा खूप रुक्ष आहे त्यांना चालत नाही. ज्यांची पित्त प्रकृती आहे, त्यांची स्किन थोडी सेन्सिटिव्ह असते, तर तुम्ही थोड्या जागेवर असं पॅच टेस्ट करून बघा. इथे लावून पॅच टेस्ट घासून बघायचं, पॅच टेस्ट करून बघायचं. तिथे आग होत असेल तर मग डिस्कंटिन्यू करायचं. हातापायची आग होत असेल, अंगाला पूर्ण आग होत असेल तर मात्र उद्वर्तन करायचं नाही. त्वचारोग असेल कुठला तर त्यांनी सुद्धा उद्वर्तन करायचं नाही वैद्यांच्या सल्ल्याशिवाय. आणि सर्वात शेवटी म्हणजे जखम झाली असेल त्वचेवर कुठल्याही प्रकारे तर ती भरून निघेपर्यंत तरी उद्वर्तन करायचं नाही. आणि जे फार बारीक आहेत त्यांना सुद्धा उद्वर्तन केलेलं चालत नाही. पहिला जो कॉम्बिनेशन आहे त्यात आपण घेतलंय त्रिफळा चूर्ण आणि तिळाचं तेल. तर हे सगळ्यांना ह्याची फिक्स क्वांटिटी नाही आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या क्वांटिटीत गरज पडू शकतं. आणि मग ह्या चूर्णामध्ये तेल ॲड करायचं आहे. आधी सुरुवातीला कमी तेल टाका. जे आपण उटणं बनवतो तर त्याहीपेक्षा थोडं ड्राय करायची आपल्याला ही पेस्ट. तर ही जी कॉम्बिनेशन आहे हे सगळेच वापरू शकतात, पण विशेष करून ज्यांना फॅट लॉस करायचं आहे, त्वचेखालची जी चरबी आहे ती कमी करायची आहे, तर त्यांच्यासाठी हे जास्त युजफुल आहे. ह्यामध्येच आपण थोडी जाड दळून आणलेली बाजरीचं पीठ किंवा कुळीतचं पीठ थोडं जाडसर दळून आणायचं. अगदी जो बारीक रवा असतो ना शिऱ्याचा किंवा लाडू करायचा, तर त्या कन्सिस्टन्सीमध्ये बाजरी किंवा कुळीत हे दळून आणायचं. त्यामध्ये हे त्रिफळा चूर्ण आणि तिळाचं तेल असं थोडी कोरडीच असली पाहिजे ही पेस्ट, अगदी खूप तेल टाकायचं नाही आहे.
सर्वांगाला लावली तरीही चालेल, किंवा मग पोटाचा घेर आहे, मांड्या आहेत, छातीवर, हातावर, असं जिथे गरज वाटते तुम्हाला तिथे लावलं तरी चालेल. तर प्रत्येक भागावर कमीत कमी एक 3 ते 5 मिनिटं चोळायचं आहे. तर तुम्ही सुरुवातीला हाताला म्हणजे कुठलाही भाग असेल शरीराचा तर तिथे तेल लावून घेतलं आणि मग ही पावडर चोळली तरीही चालेल, किंवा आपण ह्यात ऑलरेडी तेल टाकलेलं आहे तर हे असंच डायरेक्टली लावलं तरी चालेल. तर उद्वर्तन म्हणजे खालून वरच्या दिशेने चोळायचं आहे. थोडा प्रेशर जास्त द्यायचा आहे अभ्यंगपेक्षा, आणि एकाच डायरेक्शनमध्ये ते लावायचं आहे. तर हातावर, पायावर, पाठीला असं सगळ्या ठिकाणी हे लिनियर मोशन्स द्यायचे आहेत, म्हणजे खालून वर. पण पोटावर आणि छातीवर तिथे मात्र आपल्याला असे सर्क्युलर मोशन्स द्यायचे आहेत. सर्क्युलर आणि म्हणजे क्लॉकवाईज असू शकतो किंवा अँटी क्लॉकवाईज करायचा. आणि जर पोटाची त्वचा लटकत असेल तर तिथे पण खालून वरच्या दिशेने, जे सॅगिंग झालेली स्किन आहे त्याला ओढून खालून असं वरच्या दिशेने पावडर चोळायची आहे. तर पोटावर सर्क्युलर, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज आणि खालून वरच्या दिशेने. चूर्ण आणि तिळतेलाच्या कॉम्बिनेशननी छान फॅट लॉस होतो, इंच लॉस होतो. पण सुरुवातीचे 15-20 दिवस तरी तुम्ही पंचकर्म क्लिनिकमध्ये जाऊन व्यवस्थित उद्वर्तन करून घ्या. स्वतःवर तेवढा प्रेशर पडत नाही. त्याच्यानंतर मात्र तुम्ही एक अल्टरनेट डे किंवा आठवड्यातनं 1-2 दिवस असं उद्वर्तन घरच्या घरी सुरू ठेवू शकता. ह्याच्यामध्येच निंब चूर्ण, खदीर चूर्ण असं तुम्ही ॲड केलं तर एक 8-10 दिवसातनं एकदा उद्वर्तन केलं तर स्किन डिसीज होण्याचे चान्सेस जरा कमी आहेत. नंतरचा जो कॉम्बिनेशन आहे त्यात आपण मसूर डाळीचं पीठ घेतलं आहे. इथे बघा थोडीशी रवाळ कन्सिस्टन्सी, अगदी फाईन पावडर नाही आहे. त्यासोबत रक्तचंदन आणि थोडीशी हळद थोडी टाकायची आहे. त्यामध्ये तुम्ही एकतर खोबऱ्याचं तेल वापरू शकता किंवा नाल पामरादी तेल वापरू शकता, किंवा मग आल्मंड ऑइलसुद्धा वापरलं तर चालेल. तर ह्यामध्ये जर 2 भाग आपण मसूर डाळीचं पीठ घेतलं तर 1 पार्ट रक्तचंदन आणि हळद अगदी थोडी टाकायची आहे. तर ह्यात खोबऱ्याचं तेल घालतोय. थोडं थोडं टाकत जायचं. तर अशी कोरडी आपण कोरडी पेस्ट बनवून घेतली आहे. हे सुद्धा त्याच प्रकारे आपल्या हाताला लावायचं आहे. सर्वांगाला लावलं तरी चालेल. ह्याचा विशेष फायदा होतो बॉडी पॉलिशिंग म्हणून. आजकाल बराच ट्रेंड चालू आहे बॉडी पॉलिशिंगचा. ह्यात थोडं तेल टाकूया. तर बॉडी पॉलिशिंग म्हणून हे वापरलं जाऊ शकतं, किंवा पोस्ट प्रेग्नन्सी शरीराला एक प्रकारचा काळपटपणा आलेला असतो डिलिव्हरी झाल्यानंतर. विशेषतः पोटावर स्ट्रेच मार्क्स आलेले असतात. तर तिथे सुद्धा ही पावडर चोळली तर स्ट्रेच मार्क्स किंवा तो जो काळपटपणा आहे ते कमी व्हायला मदत होते. 1 महिना कंटिन्यू वापरायचं. सीझर झालं असेल तर मात्र एक 15-20 दिवसांनी मग हा प्रयोग सुरू करायचा. पोटावर सर्क्युलर आणि हातापायावर, पाठीवर लिनियर मोशन करायचं आहे, सरळ. छातीवर सुद्धा सर्क्युलर मोशन. ह्याच चूर्णामध्ये तुम्ही अजून ज्येष्ठमध, चंदन, साधा चंदन, आपण ह्यात रक्तचंदन टाकलंय तर साधा चंदन, ज्येष्ठमध
असं तुम्ही ॲड करू शकता. रक्तचंदन, मसूर डाळ, हळद ह्यासारखी चूर्ण आपण वापरली आहेत, त्यामुळे छान एक ग्लो येतो, पॉलिश लुक येतो स्किनला. आणि ह्याच्यावर आपण खूप जास्त, जसं पहिला आपण त्रिफळाचा कॉम्बिनेशन बघितला, त्याच्या एवढा प्रेशर देण्याची गरज नाही आहे. थोडं हलक्या हाताने केलं तरी चालेल. तर हे सुद्धा तुम्ही आठवड्यातनं 2दा आणि मग नंतर जशी स्किन चांगली वाटायला लागेल त्यानंतर आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा असं सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता. आपला जो तिसरा कॉम्बिनेशन आहे तो ज्यांना घाम जास्त येतो, घामामुळे शरीराला एक प्रकारचा दुर्गंध येतो, त्यांनी वापरायचा आहे. तर काखेत असेल किंवा सर्व अंगाला लावला तरीही चालेल. प्रेशर थोडा काखेत वगैरे कमी द्यायचा आहे. त्यामध्ये आपण सम प्रमाणात वाळा, नागरमुथा म्हणजेच मुस्ता, चंदन, गुलाबाचा चूर्ण किंवा गुलाबाच्या पाकळ्या तसेच टाकले तरी चालेल आणि कडुलिंब. तर हे समप्रमाणात चूर्ण घ्यायचे आहे आणि आधी जी प्रोसिजर दाखवली आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये तिळाचा तेल हे ॲड करून व्यवस्थित पेस्ट बनवून त्याचा उद्वर्तन करा. त्यामध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा. तुम्हाला अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेला आवडेल तोही नक्की कळवा. धन्यवाद. सर्वेजनः सुखिनो भवन्तु.